आत्ता चंद्रपूर आणि परभणी महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात ठामपणे कोण उभा आहे तर तुम्हाला दिसेल काँग्रेस पक्ष आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना. आणि आम्ही अनेक ठिकाणी आमच्या आघाड्या झाल्या आता सुद्धा निवडणुकीत. मुंबई सोडून अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी एकत्र लढलेलो आहोत. आत्ता चंद्रपूर आणि परभणीमध्ये आमचे महापौर निश्चितपणे आम्ही दोघं जण एकत्र असल्यानं बसणार आहेत. त्या संदर्भात सहज एक अशी भेट, जुने मित्र आहेत ते त्यांच्या बैठकीसाठी आलेत, त्याला वेळ आहे म्हणून मला भेटायला आले. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. बाकी यामध्ये वेगळं काय असं आहे? तुमच्या शिवसेनाचा रोल महत्वाचा आहे तर ते कशा प्रकारे सपोर्ट करणार आहे का चंद्रपूर का नाही? आमचं मी आता काय मला वाटतं माझं पहिलं वाक्य असंच आहे, शिवसेना महाविकास आघाडी म्हणून अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आम्ही एकत्र लढलेलो आहोत आणि त्यामुळे ती आहे. सावंतसाहेब तुमचे 8 नगरसेवक आहेत, तिथं तुमचा पाठिंबा हा काँग्रेसलाच असेल का? 100% असं कारण का? तुमच्याकडनं महापौर पदाची ही मागणी केली जाते अशी माहिती काँग्रेसकडे. तुम्ही काही सांगाल, आमच्याकडे पक्षाचे प्रमुख ठरवतात, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलेलं आहे. परभणी आणि चंद्रपूर एका ठिकाणी काँग्रेस सभा असेल, एका ठिकाणी शिवसेना. नगरसेवकाची दिल्ली वारी, त्यांचे हॉटेलचे खर्च, हे काय सुरू आहे? अरे कधीतरी संविधानाच्या गप्पा मारतात काळे साहेब. अरे वा, काय मोठा प्रश्न विचारला हो. जरा ते बीजेपीला विचारा ना जरा. ओ बापरे, सुरतचा खर्च, सुरत अहो आज मला असं वाटतं सुरतचा खर्च कुणी केला, गुवाहाटीचा खर्च कुणी केला, गोव्याचा खर्च कुणी केला, हे जरा काढलं का पुढच्या प्रश्नाचे उत्तर देत